असं जरा राईट दमन अरे. तर नमस्कार मंडळी, आज आलोय कामाला. आता कामाला म्हणजे लाकडं तोडण्यासाठी आलो. गावातून जवळपास 10-15 पोरं आहेत, टू व्हीलरवर आलो. आणि हे काम करण्यासाठी आम्ही गावापासून जवळपास 30 ते 40 किलोमीटर लांब आलो. आता कोणतं ठिकाण आहे, कसलं ठिकाण आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघायला भेटणारच आहे. तर सलग 3-4 दिवस सारखा पाऊस होता गावाकडे, त्याच्यामुळं काम बिंब सगळे बंद होते. आणि 2 दिवस झालं पाऊस उघडलाय, त्याच्यामुळं आज कामाला आलो. तर एकदम अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे, त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर भावांनो, हे बघू शकता तळ आहे. हे केवढं मोठं तळ आहे, अजून काही भरलं नाही कारण पाऊसच मनासारखा अजून पडला नाही, त्याच्यामुळे तळ्यात पुरेसं पाणी आलं नाही. तर आम्ही आलो हे तळ्याचे जी पाळू आहे, या पाळूवर जे म्हणजे झाडं वगैरे आहेत, झाडं झुडपं हे सगळं तोडायचं म्हणजे गुत्त वगैरे घेतलेलं आहे गुत्तेदारानं. आणि त्याच्यासोबतच आम्ही इकडे कामाला आलो. तर चला तुम्हाला दाखवतो. या इथं गाड्या वगैरे सोडल्यात आम्ही आणून अशा. आणि आमचे पोरं हे असे अवघडे झुडपं हाणायचं काम आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला हे पाळू रिकामी करून द्यायची आहे. तर हे असं काम चालू आहे. तर मंडळी, ह्याच्यामध्ये आपल्याला गुलतुरा म्हणजे गुलतुऱ्याचे आळे, लिंबाचे झाडं, पळसाचे हिवर, पुन्हा बुरी, जे सगळे काय म्हणजे झुरपाड आहेत ते सगळं आपल्याला काढून टाकायचं, म्हणजे ही पाळू आपल्याला मोकळी करून द्यायची. तर हे असं काम चालू आहे, बघू शकता. आता इथं हे हो काही असले अवघडे आहेत. वरी तळ आहे आणि ही तळ्याची पाळू आहे. तुम्हाला मी पुन्हा तळ दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये आपल्या. तर हे असे बुडं हाणायचे आणि ही पाळू आपल्याला मोकळी करून द्यायची, म्हणजे काय 2-3 दिवस लागन ते लागन. तर इथं पोरं बघू शकता करायला लागलीत काम. तर हे असं काम आहे. आणि आता गरमी पण खूप व्हायली आहे, कारण तळ्याच्या पोटाला असल्यामुळं वारं बिरं काही लागण आहे आणि पाऊस यायची शक्यता आहे. असं वाटायला लागले दुपारून पाऊस येईल म्हणून, पण बघू काय होतंय काय नाही ते. भयानक गरमी व्हायली भावांनो. पाळूच्या पोटाला काही वारं लागण आहे. तर आता पाणी प्यायला ठेपा गेलाय, पाणी आणलंय आता पोरांनी. हे पाणी आणाय म्हणून चाललीत आणि तिकडेच बसायला लागलीत केळी. तर ही पाळू आहे आता 1 किलोमीटर हिची लांबी आहे. इकडं पुढी आहेच आणि पाठीमागं पण बघू शकता एवढी लांब आहे. तर चला पिताव एकदा पाणी आणि थोडा आराम घेताव. डायरेक्ट मोहळच उठवलं इथं तर अवघड्यामधलं. यायला रस्ता बी नाही की रे, सावं नाही. हा कांदा काहीच नाही याला. हा काही नाही कांदा रे, बारीक होत रे. साव नाही पण गरमी लय व्हायली.
हा लवकर येते हे का नाही काम करायचं सोडून काही लपून बसलोय असं अवघड्यात. लय आयचं आहे मंडळी, सगळं आयचं नाही. भयानक गरमी होईल या. हे असं तुडू टाकले, सगळं हे तोडून टाकले बघा. तर भावांनो आता वाजले दुपारचे 2:15. जेवण करायची होती पण सकाळी थोडा उशीर झाला होता त्याच्यामुळे इथं येऊन जेवण केले ते. आता 3 वाजता जेवायचंय. तर अजून अर्धा पाऊण तास काम करायचं आणि मग दुपारचे जेवण करायला सुट्टी करायची. तर चाललो पाणी आणायला. आता माझी बारी आली आहे पाणी आणाय. इथं विहीर आहे ऊसामध्ये, साईडला ऊस आहे. मी आणि आता आमचा जोडीदार निघालो. तर इकडे सगळे ऊसच दिसायला लागलीत आणि पाळूच्या पोटाला भयानक गरमी व्हायली या. सगळं शर्ट ओलं पीत झालंय घामानं. वारच लाग नाही कसलंच आणि वरी गेलं की मग वार लागायला लागले. तर आता आलो हिरीजवळ. बघू द्या मला पण विहीर एकदा कसली आहे काय नाही ते. तर हाय विहीर इथं नाही का काढा इथं. हो एक नंबर पाणी, काळझर पाणी आहे. आणि त्या पोटाला आमचं काम चालू आहे तेव्हा पाळूच्या. आबाळ तर भरून आलंय गच. कशानं काढायचं पायऱ्यानं? जाय मग का जाऊ? हा जाऊ जाय की मग मोबाईल पडून रे. काढून ठेवतो वरून घेतो की मी. जाय इथं पायऱ्या आहेत. कसा हिरो आमचा दमाना भाऊ. हं हा तू थोडं झटका दे ना, मी घेतो. हा यार एक ह्याच्यावर तर एक पायरीवर. हं दे झटका असा. वरी पाय टेक. तू दुसऱ्या पायरीवर ये. पाहिजे ना तिकडला एक पाय वरी. वरी ये असं जरा राईट दमन. अरे हा दे वरी झटका. दे झोका एक. हा तुझा हातच वरी ये नाही की अर्जुन. अवघड आहे की. ये वरी ये. तिथं राहू दे त्याला. ये वरी. तू वरी ये चल. ये वरी नाही पडत चल. दे आता. असं जरा राईट. आलं का? तर भावांनो हा आहे रामवाडीचा डॅम. बघू शकता डॅम म्हणजे एक तळ आहे, खूप मोठं आहे. आणि आता पाऊस आलाय. बघू शकता बारीक सारीक थेंब यायला चालू झालेत. तर चला आलाच पाऊस. इथं मस्त निवारा आहे. चला मध्ये चला. रुमाल आण रे माझा. तर इथं हाय पाणी सोडायचं आपल्याला मध्ये बसायला निवारा. पाणी सोडायचं हाय इथं. वाल बिल फिरवायचं मध्ये. आईला मध्ये काय दिसायला लागले असला चक्का आणि विहीर आहे. अयो खोल आहे खाली. बाकी हे असलं बांधकाम आहे.
बरं झालं पाऊस आल्यावर तरी थांबायला आहे. इथं आहे डबे बिबे. चला रे. एक एक जण या, एक एक जण या म्हणा. एक एक जण या म्हणा. एक एक जण या रे. हा विहीरच आहे. दोन मस्त वाटायले. मध्ये एक मस्त वाटायले. हवा खाली मोकळं जाईल कशी येईल म्हणजे. उठ उठ जेवण झाले आता उठ. ए उठ की मग उठ. चल चला महाराज. जायचं आपण. चला जायचं आताच थोड्या वेळानं काय मस्त आता उन्हाची चटक पडली आहे. तर मंडळी आता दुपारचे जेवण बिवणं करून उठलाव आणि मागा थोडा पाऊस आलता. आता सगळं उघडलंय ऊन पडलंय. तर आता चाललाव का आम्हाला परत. बघू शकता ही पाळू आहे. ही पाळूचं अंतर जवळपास 1 किलोमीटर लांब आहे आणि दोन्ही साईडनं आपल्याला घ्यायचंय. तर इथं मशनीनं ते तोडाय चालू आहे. आम्ही कोयती कुऱ्हाडे आहेत आमच्या हातात. पावसाळा असल्यामुळं जरा आयचन झालं इथं फुल. हे असं तुडू तुडू टाकायचंय हो का. हो इथं आहे तुझं कोयतं. कैलास हाय का तोडायसारखं. येऊ तिकडे तोडलं नाही काही. अरे सगळं इथं हे आहे की गुरदुळा झालाय सगळा. तर मंडळी आता वाजले तर 5:15 आणि आम्हाला सुट्टी झाली. निघालो आता आम्ही गावाकडं. तर त्याआधी तुम्हाला ह्या डॅमचा एक नजारा दाखवतो कसा आहे काय नाही ते. आता 5:15 वाजलेत आणि बघू शकता किती छान दृश्य दिसायला लागले. तर चला पोरं गेलेत. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.